मारले तर 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते नदीमभाई शेख यांच्याकडून. बघूया षटकातील पहिला चेंडू. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेसाठी, परंतु एक धाव रोखण्यामध्ये त्यांना यशस्वी झालेलं आहे. निहाल निहाल षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला, परंतु काहीशी मिसफिल्ड, काहीशी मिस. काय झालंय, काय घडलंय तिकडे? फिल्डिंग थोडंसं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज सफल. या ठिकाणी ओमकार यांना 2 लगातार चौक्याला या ठिकाणी सुंदर असा ऑफ साईडला भिरकावून दिलेला चेंडू एक धावाच्या डिक्लेअर स्वरूपात आलेला आहे. आणि या ठिकाणी रोहन आणि हेमंत हे दोन्ही आलेले आहेत. या ठिकाणी सुनील ठुबे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक मेडल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद सुनील ठुबे. नो, अतिशय घाणेरडा चेंडू. नो नो +1. या ठिकाणी ओमकार पाटील यांना 2 लगातार चौके मारल्यानंतर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी तो नाही मारणार आहे. परत एकदा डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येत वाढ होते ती 6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ते 6. निहाल बघे पुढे काय करतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला, परंतु आज चांगला गॅदर केलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता, शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी परत एकदा ऑफ साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्या मंचावरती उपस्थित आहे. आदरणीय नयन मांगेला आयोजक, त्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूला बसलेले आहे ते इम्राज सय्यद, त्यानंतर नदीमभाई शेख, आदरणीय प्रवीणदादा पाटील यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. या ठिकाणी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि हलक्या हाताने खेळलेला एक या धावसंख्येसाठी डिक्लेअर स्वरूपात गेलेला चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू या ठिकाणी फुल स्वरूपात. आणि बघूया पंचांनी वाईडचा इशारा दिलेला आहे आणि धावसंख्येत ती एका धावेने भर वाईड स्वरूपात. या ठिकाणी संघाची धावसंख्या एमसीसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. दुसरं षटक चालू असताना एक चेंडूचं समाप्तीनंतर दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने आणि सुंदर असा झेल. काय सुंदर झेल पकडलाय. या ठिकाणी यश दळवी माघारी परततील, त्यानंतर त्यांच्या बदली येतील ते रोहित चव्हाण हे चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. कारण की त्यांनी आपण बघितलंय पिवळा चषक या स्पर्धेमध्ये त्यांनी एक हाती संघाला विजय मिळवून दिला होता. 1 चेंडू 4 धावा चौकार, 1 चेंडू 2 धावा चौकार. काय त्याची बॅट तळपते. अतिशय सुंदर पिवळा चषक या संघातील खूप चांगलं प्रदर्शन केलं या ठिकाणी. बघूया आता काय करतील. हलक्या हाताने खेळलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू 10 धावा. स्ट्राईकवरती आहेत ते रोहित चव्हाण. आणि ह्या ठिकाणी नो चेंडू परंतु भिरकावून देण्याचा प्रयत्न होता रोहित चव्हाण यांचा, परंतु काहीच यश नाही मिळालं. चांगला गॅदर केलेला चेंडू होता तो. एका धावसंख्येने वर संघाची धावसंख्या झालेली ती 11. या ठिकाणी परत एकदा चेंडू पर हलक्या हाताने खेळलेला चेंडू. बघूया एक धावसंख्येसाठी होत आहे की नाही. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न होते, परंतु काहीचे प्रयत्न फसलेले दिसत आहेत त्या ठिकाणी.
अतिशय चपळाईने एक धाव चोरी करण्यात यशस्वी झालेले आहेत ते रोहित चव्हाण आणि ओमकार पाटील. बॉल किती? चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन त्याने हलक्या हाताने परत एकदा डिफेन्स केलेला आहे. सुंदर असा, काय सुंदर एक धावसंख्येसाठी पण काय सुंदर फटका मारतात ओंकार पाटील या ठिकाणी. बघूया रोहित चव्हाण 14 ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. या ठिकाणी स्वामी समर्थ संघाने थोडी घाई करायची, पंचाने थोडी घाई करायची. 15 मिनिटांचा अवधी असणार आहे आपल्याकडे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये जर एक इनिंग संपली नाही तर 2 रनची पेनल्टी लागेल या ठिकाणी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. हलक्या हाताने गॅदर केलेला चेंडू एका धावसंख्येसाठी डिक्लेअर स्वरूपात जात आहे. स्वामी समर्थ संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रवीण. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते. बघूया काय करतील. ऑफ साईडला भिरकावलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. बघूया धावचे होतात का, परंतु नाही. अत्यंत चपळाईने एक धाव पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि या ठिकाणी कोणाचं आगमन होतंय? मनोज सोनी यांनी मंचाशी संपर्क साधून मंचावर स्थानापन्न व्हायची कृपा करावी. पुढील चेंडू हलक्या स्वरूपात टॉस केलेला आहे. एक चेंडूसाठी हलक्या हाताने केलेला चेंडू एका धावसंख्येने भर आणि संघाची धावसंख्या होत आहे ती 17. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 17. ऑफ साईडला भिरकावून दिलेला चेंडू आणि काय चौकार येतो या ठिकाणी. ओमकार पाटील यांच्या बॅटमधून येतो चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 21. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एमसीसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. सुंदर असा फटका ऑफ ड्राईव्ह. पाचवा चेंडू घेऊन बघूया परत एकदा ऑफ साईडला विरकावून दिला चेंडू. थोडंसं हे बघूया धावचे होतात का, परंतु नाही. गोलंदाजाने जर चेंडू पकडला असता तर त्या ठिकाणी काहीतरी समीकरण झालं असतं, पण परंतु तेवढीच चपळाई दाखवली आहे ती ओमकार पाटील यांनी. रोहित चव्हाण यांना ह्या चेंडूवरती चौकार मारल्यावर 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते नयन मांगेला यांच्याकडून. बघूया शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील मारलेला आहे आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. त्याचप्रमाणे बघूया धावचे होत आहेत. काय सुंदर अशी फेकी होती. फेकी थोडी घाण झाली. जर यष्टीच्या आतमध्ये फेकी असेल तर डायरेक्ट आउट झाला. या ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एमसीसी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एमसीसी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 वरती. स्वामी समर्थ संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. स्वामी समर्थ संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत प्रकाश. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात प्रकाश आणि उडवलेला चेंडू सुंदर आणि हा चौकार. रोहित चव्हाण याच्या काय सुंदर चौकार मारलेला आहे बॅकफुटला जाऊन आणि या ठिकाणी नयन मांगेला यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. अजून एक चौकारासाठी नयन मांगेला यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपल्या टीमचं पूर्ण मनोबल वाढवत आहेत या ठिकाणी नयन मांगेला. परंतु रोहित चव्हाण तेवढे सतर्क. त्यांना माहिती आहे आपल्या टीमसाठी एक धाव
जितके चौकारांची आवश्यकता तेवढीच एका 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 धावेची ही आवश्यकता तेवढीच आहे. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात प्रकाश. स्ट्राईकवरती आहेत ते ओमकार पाटील. ऑफसाईडला विरकावून दिलेला चेंडू, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने आणि या ठिकाणी परत एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32. चौथ्या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन झाली आहे ती. या ठिकाणी नयन वांगेला यांच्याकडून आणखीन एक अनोखं पारितोषिक आलेलं आहे. निहाल यांच्याकडून अजून एक चौकार सुटला तर आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ओमकार पाटील यांनी आणखीन एक चौकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक. बघूया काय करतील परत एकदा आणि सुंदर. आणि त्या ठिकाणी बघूया काय पंचांचा निर्णय चौकार. आणि या ठिकाणी ओमकार पाटील यांनी 1001 रुपयाचं बक्षीस नयन वांगेला यांच्याकडून घेऊन जायचंय. काय सुंदर चौकार मारलेला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36. शेवटचा चेंडू स्वामी समर्थ संघाची शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया काय चौकार येतो की नाही. परत एकदा ऑफ साईडला आणि परत एकदा चौकार. आणि या ठिकाणी निहालही 200 रुपयाचं मानकरी ठरलेलं आहे. काय होतं इकडे, काय होतं इकडे. नयन मांगेला यांच्या शब्दातून, यांच्या तोंडातून निघालेले शब्द अक्षरशः खरे चढत आहेत. या ठिकाणी रोहित चव्हाण आणि ओमकार पाटील. रोहित चव्हाण यांना 501 रुपयाचं पारितोषिक यांनी नयन मांगेला यांच्याकडून घेऊन जायचंय आणि ओमकार पाटील यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय. आणि त्याचबरोबर निहाल यांनी 200 रुपयाचं पारितोषिक नयन मांगेला यांच्याकडून घेऊन जायचं. नयन मांगेला यांना विनंती करतो 1700 रुपये काढून ठेवायचे, 1703 रुपये काढून ठेवायचे. या ठिकाणी एमसीसी संघाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी त्विषा आणि श्रीस्पोर्ट या संघाला. आणि या ठिकाणी एमसीसी संघाला एक विनंती आहे, एमसीसी संघांना विनंती आहे की 15 मिनिटाचा कालावधी असेल. 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही. आणि या ठिकाणी स्वामी समर्थ संघाला 41 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे. एमसीसी संघाला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सर्वांना नियम. या ठिकाणी साजिद अन्सारी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना कृपया करून विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साजिद अन्सारी कृपया करून स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय 41 धावांचं आव्हान असेल. आणि या ठिकाणी त्विषा 11 आणि श्री स्पोर्ट या संघाला मी विनंती करतो त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉइन श्री स्पोर्ट संघात या ठिकाणी मनोज सोनी यांना मी आमंत्रण करतो टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी दोन्ही परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण यश दळवी यांचा. बघूया धावचे होत आहेत का, परंतु या ठिकाणी चांगली फेकी होती पण क्षेत्ररक्षणाला व्यवस्थित हातात आला नाही चेंडू, त्यामुळे एका धावसंख्या होती भर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 चेंडू 2 धावा. मी कृपया विनंती करतो मनोज सोनी यांना टॉससाठी यायचं आहे तुम्हाला. दोन्ही संघाच्या कर्णधार आलेले आहेत. या ठिकाणी आकडा टप्प्याचा टप्पू. या ठिकाणी एका डिक्लेअर धावेसाठी धावसंख्येची भर झालेली आहे ती 3. या ठिकाणी सुंदर असा आणि गचा क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षण गचा क्षेत्र कोणाकडून होत आहे, लस्सीकडून. एमसीसी संघाचा एक भरवशाचं क्षेत्ररक्षण. गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम म्हणजे 4 धावा. काहीशे नाराज ओमकार पाटील.
तो काय करतील. परत एकदा ऑफ साईडला भिरकावून दिलेला चेंडू सुमित यांनी खूप चांगल्या प्रकारे तो गॅदर केलेला आहे. काय फिल्डिंग करतायत सुमित. त्याचप्रमाणे ओमकार पाटील आखूड हक्क. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आखूड आपल्याचा चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेने, परंतु एक धाव करण्यात फलंदाज यशस्वी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. स्वामी समर्थ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. आणि MC संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते रुयल कांबळे अर्थात लालू या रुकेश कांबळे आणि या ठिकाणी सम्राट प्रीमियर लीग याच्या ऑप्शनमध्ये लालू हायेस्ट विक्री त्यांच्या नावावरती आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू घेऊन येत आणि पहिला चेंडू नो, परंतु एक प्लस करण्यात स्वामी समर्थ संघ अयशस्वी. 9च्या स्वरूपामध्ये एका धावसंख्येने भर. लालू काय करतात. पहिल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 9 स्वरूपात. फुलटॉस स्वरूपात चेंडू आणि तेवढंच चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखण्यात अयशस्वी. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात रुकेश कांबळे उर्फ लालू. स्ट्राईक एंडवरती आहे ते संकेत. दुसरा फिरकावलेला चेंडू तेवढा चांगला गॅदर केलेला ओमकार पाटील यांनी. बघूया धावची ती संधी होती, परंतु त्यांनी फेकी केली नाही, फेकी झाली असती तर काहीतरी समीकरण झालं असतं त्या ठिकाणी. या ठिकाणी रुकेश कांबळे दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. या ठिकाणी लालू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. कळला चेंडू आणि या ठिकाणी पंचाकडे दाद मागत आहेत. विकेट किपर पंचांकडे दाद मागत आहे, पण पंचांनी नाकारलेला आहे. निर्धाव चेंडू काय सुरेख बॉलिंग करतायत लालू. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन आहेत परत लालू. आखूड आप्प्याचा टप्पू, त्याचप्रमाणे चांगला भिरकावलेला चेंडू, परंतु एक धाव चोरण्यात यशस्वी फलंदाज. स्ट्राईक एंडवरती आहेत ते आता संकेत. एका चौकाराची अजून आवश्यकता आहे, कारण की 41 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. काही मोठे फटके यासाठी पाहिजेत आणि त्याचप्रमाणे मारलेला सुद्धा आहे. त्या ठिकाणी यश दळवी तत्पर, चांगली फेकी, परंतु तेवढीच चपळता संकेत कडून. आणि या ठिकाणी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते लालू. बघूया काय करतात संघासाठी. आखोकाचा टप्पू, त्याप्रमाणे एका डिक्लर. या ठिकाणी कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थ आयोजित MCC चषक या ठिकाणी जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत. या ठिकाणी स्वामी समर्थ संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14. या ठिकाणी या ठिकाणी MC संघाला एक नोंद घ्यायची आहे. MC संघाला नोंद घ्यायची आहे की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची इनिंग संपली. या ठिकाणी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते ते कुंदन. स्ट्राईकवरती आहेत ते संकेत. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपामध्ये ऑफ साईडला आणि या ठिकाणी गदा क्षेत्ररक्षण. कोणाकडून चेंडू सुटलाय. ओमकार पाटील यांच्याकडून चेंडू सुटलाय. चेंडूच्या रेषेत यायला थोडे यशस्वी ठरले होते ते. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपात लेग साईडला फिरकावून दिलेला संकेत यांनी 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झालेली ती 18. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 18. बघूया काय करतील. असेच अजून 3 फटके संकेत यांनी आपल्या संघासाठी मारले तर काहीशी लढत ही चुरशीची होईल. आणि या ठिकाणी प्रेक्षक जमलेले आहेत ते चुरशीची लढाई पाहण्यासाठीच. दुसरा चेंडू आहे ना. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. बघूया काय करतात. चांगला त्या ठिकाणी तेवढंच चांगलं हे क्षेत्ररक्षण. सुजल खूप चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी तिसऱ्या षटकातील
तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात ते कुंदन. तिसरा चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि तेवढंच काय क्षेत्ररक्षण केलंय सुजल यांनी, काय क्षेत्ररक्षण केलंय आणि आपल्या संघाकडे 3 धावा रोखल्या आहेत त्यांनी. पूर्ण त्या चेंडूवरती आपलं पूर्ण समर्पण दिलं होतं त्यांनी, पूर्ण समर्पण दिलं होतं. त्या एमसी संघाचे जॉन्टी रोड्स म्हणून ते ओळखले जातात एमसी संघामध्ये आणि त्या नावाला साजेशी अशी कामगिरी केलेली सुजल यांनी. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात ते सुजल. फुल टॉस चेंडू आणि परत त्या ठिकाणी जातोय चेंडू पण शोधतोय सुजल यांना. काय चेंडू टाकतात कुंदल, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू फुलटॉस स्वरूपात परत एकदा लसी चेंडू गॅलक्सीने गॅदर केलेला आहे. चांगला चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या आहे ती 20. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात कुंदल. या ठिकाणी सुंदर असा चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परत एकदा निर्धाव चेंडू होतोय का आणि या ठिकाणी धावचीत होतोय का. रोहित चव्हाण यांनी सुंदर असा गॅदर केलेला चेंडू आणि या ठिकाणी धावचीत, फलंदाज धावचीत आणि या ठिकाणी त्याचप्रमाणे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 आणि या ठिकाणी कोणाचं आगमन होत आहे, प्रसाद पांचाळ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय नॉट आउट. या ठिकाणी रूल्स आहे रोहित चव्हाण, या ठिकाणी रूल्स आहेत की तुम्हाला बेल्स पडल्याशिवाय रनआउट धावचीत देता येणार नाही. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 21. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात ते लस्सी. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. 20 धावांची आवश्यकता. चेंडू आणि या ठिकाणी षटकार आणि या ठिकाणी षटकार अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्धेमध्ये षटकाराला काही या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे ते प्रसाद पांचाळ यांचं. या ठिकाणी स्वामी समर्थ संघाला सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 5 चौकारांची आवश्यकता असेल. या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली ती श्री स्पोर्ट या संघाने. परत एकदा फेकी थोडी घाण होती. या ठिकाणी आपण बघितलं असेल आता टॉस झाला श्री स्पोर्ट आणि तुषा 11 या संघांमध्ये आणि या टॉस जिंकलेले नाणेफेक जिंकलेले आहे ते श्री स्पोर्ट संघाने आणि क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय घेतला या ठिकाणी. शेवटचा चेंडू या ठिकाणी अलगा हाताने खेळलेला चेंडू आणि या ठिकाणी एमसी संघाने आपल्या विजयाचा पहिला विजय आपला पटकावलेला आहे. आणि या ठिकाणी काय या पहिल्या सामन्याच्या